राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार राज्यसभेवर जाणार। सोमवारी झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब। वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती। राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कोर कमिटीची महत्त्वाची बैठक। वर्षा निवासस्थानी रात्री 10 वाजता चर्चा। भाजपकडून रामदास आठवलेंचं नाव जवळपास निश्चित। राज्यात गेल्या 2 वर्षात 255 मराठी शाळा बंद झाल्याची माहिती। इंग्रजी माध्यमांकडे पालकांचा कल वाढत असल्याची सरकारची कबुली। तर विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी सरकारकडून विशेष उपाययोजना। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून नव्या राज्य कार्यकारिणीची घोषणा। केशव उपाध्यक्षांसह पडळकर, सुजय विखे पाटलांची उपाध्यक्षपदी बढती। तर कोषाध्यक्ष म्हणून मिहिर कोटेचा यांच्या नावाची घोषणा। विदर्भातील महत्त्वाकांक्षी असलेल्या वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मान्यता। जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचा ऐतिहासिक निर्णय। विदर्भातील एकूण 8 जिल्ह्यातून जाणार कालवा। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर। दुपारी 3 वाजता राष्ट्रपती मुंबईत दाखल होणार। 3 दिवसीय दौऱ्यावर विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी। नाशिकच्या सिन्नरमध्ये हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। 15 दिवसांपासून एका मुलीचं अपहरण झाल्याचा दावा। मात्र पोलीस कारवाई करत नसल्याच्या आरोपांवरून तीव्र आंदोलन। भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या दौऱ्यावरून मालेगावात तापलं वातावरण। महापौर आणि उपमहापौरांसह सत्ताधाऱ्यांचं पालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन। नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूरमध्ये भरधाव कारवरील ताबा सुटल्यानं भीषण अपघात। कारमधून दारूची तस्करी होत असल्याचा अंदाज। धाराशिवमध्ये सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडलाय। अवकाळी पावसामुळे तुळजापूर आणि कळंब परिसरात द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे। पावसामुळे आता द्राक्ष पिकाला फटका बसण्याची भीती निर्माण झाली आहे। द्राक्ष पिकाला फटका बसल्यास 30 ते 40% नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येते। जो काय अवकाळी पाऊस पडला सर, त्या अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे। घडामध्ये सडण्याचं प्रमाण, मण्याचं सडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। जेणेकरून हे विक्री योग्य कुठल्याही प्रकारचे द्राक्ष राहणार नाहीत आमच्या आसपासच्या परिसरामध्ये। त्याच्यामुळे आमचं जे काही नुकसान होणार आहे त्या नुकसानीसाठी आम्हाला सरकारने काहीतरी ताबडतोब चांगल्या प्रकारची मदत देण्यात यावी अशी मी सरकारला विनंती करतो। वर्ध्याच्या वाघोली शिवाराला गारपीट आणि वादळी पावसाचा मोठा तडाखा बसलाय आणि त्यामुळे टरबूज पीक जमीनदोस्त झालंय। हातचं टरबूज पीक जमीनदोस्त झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। गोविंदपूर इथल्या राहुल चौधरी यांच्या शेतातून नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते यांनी। वर्ध्याच्या हिंगणघाट, समुद्रपूर आणि देवळी तालुक्यामध्ये गारपीट झालेली आहे। मुसळधार पाऊस सुद्धा झालेला आहे। वाघोली शिवारामध्ये सुद्धा याचा फटका बसलेला आहे। वाघोली शिवारातील या टरबूजच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात गारपिटीमुळे जे टरबूज पिकाचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। फळधारणेला आलेलं हे जे टरबूज पीक आहे ते मात्र आता अशा पद्धतीनं तुटल्या गेलेलं आहे। वेल तुटल्या गेलेली आहे। त्यामुळे आता याला पुन्हा फळधारणा होणे नाही आहे आणि हे पीक जे आहे तर ते पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। एकंदरीतच पाहता या 3 एकराच्या प्लॉटला जवळपास 3.5 लाखाचा खर्च होऊन गेलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्याला याचा आर्थिक जो भुर्दंड आहे तो आता सोसावा लागणार आहे। विशेष म्हणजे या शेतीला मोठी मेहनत आहे। पाणी द्यावं लागतं। इतर जे जंगली श्वापद आहे यापासून सुद्धा संरक्षण करावं लागतं। अशा स्थितीमध्ये हे जे पीक आहे हे पीक घेणं कठीण असतं। मात्र या पिकाला आता कुठेतरी फळधारणा होऊ लागली होती आणि आशेचा किरण निर्माण झालेला होता। मात्र अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे हे शेती जी आहे ती आता नष्ट झालेली आहे। त्यामुळे या शेतकऱ्याची मागणी आहे की या पिकाचं जे नुकसान झालं आहे त्याचा सर्व्हे करण्यात यावा आणि आर्थिक मदत करण्यात यावी अशी जी मागणी आहे ती केली जात आहे। नरेंद्र मते, न्यूज 18 मराठी, वाघोली, वर्धा।
परभणी जिल्ह्यात काल झालेल्या रिमझिम पावसासह वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। गहू, ज्वारी आणि हरभरा पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालेत। अवघ्या काही मिनिटांच्या पावसानं उभ्या पिकांवर परिणाम झाला असून प्रशासनानं पंचनामे करून तातडीनं मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। काल दुपारी 3 ते 4च्या दरम्यान झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे शेतकऱ्याचं गहू, ज्वारी आणि हरभरा या पिकाचं नुकसान झालं आहे। तरी शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास हे निसर्गाने हिरावून नेला आहे। तरी शेतकऱ्याची 2 ते 4 महिन्याची मेहनत व्यर्थ जाते। यामुळे सरकारनं यावर ताबडतोब निर्णय घेऊन शेतकऱ्याला मदत करावी। तहसीलदार साहेबांनी याचे पंचनामे करून आम्हाला सहकार्य करावे। बीड जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतलाय। ज्वारी, हरभरा, गहू आणि भाजीपाला वर्गीय पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। त्याचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते। बीड तालुक्यातील पाली शिवारात शेतकऱ्यांचं नुकसान झालेल्या शेतामध्ये जाऊन आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी। बीड जिल्ह्यामध्ये काल झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास हा निसर्गाने हिरावून घेतलेला आहे। मी बीड तालुक्यातील पाली शिवारामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय हे ज्वारीचं पीक जे आहे, उभं ज्वारीचं पीक, या पिकामध्ये काल वादळी वारा देखील होता आणि या पावसामुळे अक्षरशः जे काढणीला आलेलं पीक आहे, समोर पाहतो आपण हे कणीस आहे आणि या कणसामध्ये माती गेल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। आता पाण्याने भिजल्यानंतर काढणीला आलेली ज्वारी जर अशा पद्धतीने भिजली तर ज्वारी काळपट पडते आणि त्याला भाव मिळत नाही आणि खाण्या योग्य सुद्धा राहत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। विशेषतः शेजारी जर बघितलं तर भाजीपाला वर्गीय जे पिकं आहेत त्याचं देखील प्रचंड नुकसान झालं आहे। हा टोमॅटोचा प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये हा काढणीला आलेला प्लॉट होता। मात्र या ठिकाणी काल झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे अक्षरशः टोमॅटोचा आपण काय परिस्थिती झाली हे देखील पाहतोय। हा मोठाची मोठा प्लॉट आहे। विशेषतः अशाच पद्धतीची परिस्थिती ही भाजीपाला वर्गीय पिकं, त्याचबरोबर ज्वारी, गहू, हरभरा हे काढणीला आलेलं होतं आणि त्याचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। विशेषतः जे काही फळबाग आहेत, आंब्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि आंब्याच्या ज्या कैऱ्या आहेत ते देखील पडल्या आहेत। त्यामुळं हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्याचा हिरावून घेतलेला आहे आणि म्हणून एकूणच या संदर्भातले सगळे पंचनामे करावेत आणि पंचनामे करून शेतकऱ्याला तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जाते। बीड जिल्ह्यामध्ये वडवणी आहे, परळी, तेलगाव, त्याचबरोबर बीड तालुक्यामध्ये देखील हा प्रचंड असा कालचा झालेला पाऊस आहे आणि यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन तात्काळ पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशा पद्धतीची मागणी होताना आपल्याला पाहायला मिळते। सुरेश जाधव, न्यूज 18 मराठी, बीड। हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे आणि काल रात्री वसमत तालुक्यातील कवठा शिवारात अवकाळी पाऊस आणि वाऱ्यानं हजेरी लावली। वाऱ्यामुळे काही शेतामध्ये गहू पीक आडवं झालंय तर काही दिवसांवर कापणीस आलेल्या गव्हाच्या शेतामध्ये नुकसान झाल्यानं शासनानं मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांना केली आहे। गव्हाचं कालच्या वाऱ्यापासून नुकसान झाले। 2 दिवस झालं वातावरण ढगाळ आहे। हवा सुटल्यामुळे गहू 50% उद्ध्वस्त झालेला आहे। वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट, देवळी, समुद्रपूर या तालुक्यात काही गावात मोठ्या प्रमाणात गहू, हरभरा आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय। गहू पीक झोपलं गेल्यानं शेतकरी हवालदिल झालेला आहे। शेतकऱ्याच्या बांधावर अजूनही कृषी विभागाचा अधिकारी पोहोचला नसल्यानं संताप व्यक्त केला जातोय। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते यांनी। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर आणि देवळी तालुक्यातील काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात काल दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपीट झालं। या गारपिटीमध्ये शेतामध्ये काही ठिकाणी उभा असलेला जो गहू जो आहे तो मात्र मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झालेला आहे, खाली पडला गेलेला आहे आणि आपण एका शेतामध्ये आहे ज्या ठिकाणी 10 एकराचा जो प्लॉट आहे तो पूर्णपणे खाली झोपला गेलेला आहे। हे गहू जे पीक आहे आता हे शेतकऱ्याच्या हातून गेलेलं आहे। कशा तरी पद्धतीने हा गहू आता काढणीला येणार होता आणि शेतकऱ्याच्या घरात पैसा येणार होता। मात्र आता या गव्हाचं जे नुकसान झालं त्यामुळे शेतकरी आता कुठेतरी नुकसानग्रस्त झालेला आहे। त्याला आर्थिक जे लाभ होणार होता तो मात्र आता लाभापासून वंचित झालेला आहे। विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी चना पीक सुद्धा काढून ठेवलेलं होतं, त्याने ढीग लावून ठेवला होता, त्याचे ढीग सुद्धा ओले झाल्याचं निदर्शनास येते। एकंदरीत भाजीपाला पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शेतकरी आधीच मोठ्या झालेल्या पावसामुळे नुकसानग्रस्त झाला होता। त्याला आर्थिक संकटाचा
सामना करावा लागला होता आणि त्यातही आता हा अवकाळी जो पाऊस आहे, या पावसामुळे मोठा फटका बसलेला आहे. विशेष म्हणजे अजूनपर्यंत कृषी विभागाचा असो, महसूल विभागाचा असो, कर्मचारी बांधावर पोहोचलेला नाही. त्यामुळे मात्र सर्व्हे कधी होणार या प्रतीक्षेत आता शेतकरी लागलेला आहेत. नरेंद्र मोते, न्यूज 18 मराठी, वर्धा. यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव, मारेगाव, महागाव, उमरखेड आणि पुसद तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका बसला. यात रब्बी हंगामातील गहू, हरभरा, पालेभाज्या आणि फुलशेती या पिकांचं मोठं नुकसान झालं. रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा हा सोंगणीला आला होता आणि अशातच या झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. यावर्षी सुरुवातीला खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन, तूर या पिकांना फटका बसला होता. तर आता रब्बी हंगामातील पिकं निघण्याच्या मार्गावर असताना या वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे पिकांचं नुकसान झालं आणि त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. काल संध्याकाळी यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि या पावसामुळे गहू, चना या पिकाचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. सोबतच जो कापूस वेचणीला आला होता शेवटचा वेचा, तो सुद्धा हातून शेतकऱ्याच्या निघून जाताना दिसतोय. जो गहू आहे तो अक्षरशः पूर्णपणे झोपलेला आहे आणि हा गहू शेतकऱ्यांच्या हाती येईल की नाही हे सांगता येत नाही. मात्र एवढं नक्की की शेतकऱ्याचं यात लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे. माझ्यासोबत काही शेतकरी, आपण त्यांच्याशी बोलूया की नेमकं कशा पद्धतीनं नुकसान झालेलं, किती वेळ पाऊस सुरू होता. दादा, मला एक सांगा, कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे? आता वारातून सुटलं, गारपीट पडलं, त्याच्यानं गव्हाचं खूप नुकसान झालं. 3 एकर गहू आज पूर्ण पडून गेला. बंजा वारातून गारपिटानं गव्हाचा बंदा धिंगाणा झाला आहे. त्यातल्या त्यात आमच्या चण्याच्या पूर्ण घाट्या वगैरे पूर्ण खाली पडल्या गेल्या आहे. त्याच्यानं आमचं नाही म्हणलं तरी गव्हाचं नुकसान 1.5 लाखाचं गव्हाचं नुकसान झालं आहे. 1 लाखाचं चण्याचं नुकसान झालेलं आहे. अशा प्रकारे गारपीट आम्हाला कास्तकाराला पुन्हा काही शेतकरी आहे. दादा, मला एक सांगा की कसं नुकसान झालं तुमचं? पाण्यामुळे गारपीट आलं. गारपीटानं नाव हे करून टाकलं. अर्धा पाऊण घंटा गार पडली, त्याच्यानं खूप नुकसान झालं. कापूस माती झाला. शेतकरी सुरुवातीपासून अडचणीत होता. पहिलेपासूनच माती मोल होत गेला. आता तर त्याला अजिबात जिवंत राहायची जागाच नाही राहिली. हे आता हे हातचं पीक केल्यावर आता का करणार आहे? पैशाची कशी ऍडजस्टमेंट केली ती सगळ्या लागवडीसाठी? आता इकून तिकून उसणं, हे गाण करून ते गाण करून, कोणाले वावर गाण केलं, कोणा काही केलं तरी वावर पेरल्यावर आता हे झालं. ते वावर सुटते का नाही का लोकांचे, त्या पद्धतीचं आमदा हे आहे नुकसान. बँकेचं थकीत आहे 2-3 वर्षापासून. एकंदरीत जो पाऊस झाला, या पावसामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. आधीच शेतकऱ्यांनी जी लागवड करायची होती ते त्यासाठी इकडनं तिकडनं पैसा घेतला. मात्र आता तो पैसा निघते की नाही हे सुद्धा सांगणं कठीण झालेलं आहे. भास्कर मेरे, न्यूज 18 मराठी, राळेगाव. अवकाळी पावसाचा नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ या जिल्ह्यांना तडाखा बसलाय. नागपूर जिल्ह्यातील भिवापूर, हिंगणा, बुटीबोरी या भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्यात. आंब्याचा मोहोर, हरभरा, कपाशी, ज्वारी, मिरची आणि तूर पिकांचं मोठं नुकसान झालंय. तर हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी हवालदिल झालेला आहे. नागपूरसहित विदर्भातील काही भागांमध्ये झालेल्या सलग 2 दिवस अवकाळी पावसानंतर आता त्या अवकाळी पावसाचे दुष्परिणाम समोर यायला लागलेले आहे. शेतीमध्ये असलेला सध्या हरभरा असेल, तूर असेल, कापूस असेल, ज्वारी असेल किंवा आंब्याचं मोहर असेल, यांचं या 2 दिवसाच्या अवकाळी पावसामुळं मोठ्या प्रमाणात जे आहे ते नुकसान झालेलं आहे. नागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर, हिंगणा, बुट्टीबोरी तालुक्यांमध्ये जे आहे ते गेली 2 दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो आणि त्याचा फटका आता जो आहे तो शेतकऱ्यांना बसतोय. फक्त नागपूर नाही तर वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात, चंद्रपूर जिल्ह्यात देखील जो आहे तो हा अवकाळी पाऊस झालेला आहे. आणि अवकाळी पावसामुळे जे आहे ते शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या काही भागामध्ये जी आहे ती गारपीट देखील झाल्याची माहिती समोर येत आहे. खरं तर आधीच शेतकरी अडचणीत असताना आता गेले 2 दिवस या अवकाळी पावसामुळे जे आहे ते शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतं आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपला माल बाजारात विकण्यासाठी जे आहे ते तयार केला होता, तो शेतावर ठेवला होता किंवा घरी ठेवला होता. मात्र या अवकाळी पावसामुळे तो देखील ओला झालेला आहे. त्यामुळे आता त्यांना किंमत किती मिळेल हा देखील आता शेतकऱ्यांसमोरचा एक प्रश्न निर्माण झालेला आहे.
गेली 2 दिवस जे आहे ते अवकाळी पाऊस होता. आज देखील सकाळपासून आपण पाहतोय की ढगाळ वातावरण आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला नाही. पुढच्या 24 तासासाठी जे आहे ते नागपूर सहित विदर्भाला जो आहे तो येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे. आपण सध्या पाहतोय की मोहरीच्या शेतामध्ये आपण आलेलो आहे. 2 दिवस झालेल्या पावसामुळे जे आहे ते अक्षरशः मोहरीचं अख्खच्या अख्खं पीक जे आहे ते झोपून गेलेलं आहे. त्यामुळं आता हे झोपून गेलेल्या पिकामुळे जे आहे ते याच्या मोहरींच्या दाण्यावर परिणाम होईल आणि परिणामी जी आहे ती शेतकऱ्यांना जी किंमत अपेक्षित आहे ती किंमत जी आहे ती मिळणार नाही. त्यामुळे एका बाजूनं प्रचंड आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आता दुसऱ्या बाजूनं या होणाऱ्या अवकाळी पावसामुळे जे आहे ते त्यांच्या अडचणीमध्ये जी आहे ती पुन्हा एकदा वाढ होणार आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाची दखल जी आहे ती सरकारनं घेऊन शेतकऱ्यांना अधिक वाढीव मदत करण्याची मागणी जी आहे ती शेतकऱ्यांकडून आता केली जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहिते सह उदय तिमांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर. लातूर जिल्ह्यामध्ये काल झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका निलंगा आणि रेणापूर तालुक्यांना बसलाय. निलंगा तालुक्यातील लिंबाळा इथे गारपीट झाली, तसंच औराद, शहाजनी, तगरखेडा, माने जवळगा, निटूर, आनंद, देवरी, माळेगाव, सिग्नाळ, दापका, हलगरा, लांबोटा, दादगी, चिंचोली, शिंगणाळ इत्यादी गावांमध्ये सायंकाळी आणि मध्यरात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीनं रब्बी पिकांचं नुकसान झालेलं आहे. काढणीला आलेला गहू, ज्वारी आणि हरभरा या पिकांना जबर फटका बसला असून अनेक ठिकाणी पिकं अक्षरशः भुईसपाट झाली आहेत. याशिवाय रेणापूर, शिरूर, अनंतपाळ, चाकूर या तालुक्यातील अनेक गावात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. अनेक गावामध्ये अतोनात गारपीट झाले. अवकाळी पावसामुळे अतोनात नुकसान झाले शेतकऱ्यांचं. गहू, ज्वारी, हरभरा, तूर असं पीक भुईसपाट झालेलं आहे. शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झाल्यामुळे शासनाने तात्काळ येऊन पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी. तसेच आतापर्यंत शासनानं जाहीर केलेली कर्जमाफी अद्यापर्यंत लागू केली नाही. अनुदान नाही, विमा नाही. तरी असे जर असं घटना घडत असतील तर शेतकऱ्याला फाशी घेतल्याशिवाय पर्याय नाही. जे नुकसान झालेलं आहे अतोनात ते शेतकऱ्याला माझा अर्धा एकर गहू आहे त्याची अवस्था अशी झालेली आहे. तरी शासनाने लवकरात लवकर याचे पंचनामे करावे. शासनाने अगोदरच कर्जमाफी देतो म्हणून तोंडाला काळे फुसलेले शेतकऱ्याच्या, तरी आता तरी शेतकऱ्याला मदत करावी. कालच्या गारा पावसामुळे नुकसान झालेले आहे. वाऱ्यामुळे शाप झाली आहे. जमीन लेवल सपाट झालेली आहे. शासनाने याची तत्काळ काळजी करावी, नुकसान भरपाई द्यावे.